आज आपण पुढे चाललोय. सो आज आपण 3 दिवसासाठी सोलापूर ट्रिपला चाललो आहोत. तर म्हणतात ना, स्वामी बोलवतात तेव्हाच आपण जातो आणि माझ्या नशिबात पण असंच काहीसं झालेलं आहे. आता इथून आपल्याला सरळ सोलापूर गाठायचं सकाळी. फायनली आपण बसमधून उतरलो आहोत आणि आता आपण आहोत पंढरपूरमधील विश्रामगृहामध्ये. आपल्याला आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन डोळे भरून बघता येणार आहे. तर मी खूप नशिबान समजतो. खूप वर्षानंतर का होईना माझी इच्छा पूर्ण होते. मित्रांनो, आपला फेटा घालून झालेला आहे, छान एकदम मस्तपणे. रिक्षा पकड पिशवी चल. गाईज, आपण आता चाललोय पंढरपूर मंदिराकडे. ओके तर हो, सुंदर असं दर्शन झालंय. अक्षरशः ह्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं कारण विठ्ठलाचं दर्शन आपण मुखदर्शन घेतलेलं आहे आणि त्याहून चांगला प्रसंग या आयुष्यात कोणाचाच नसतो. चला मित्रांनो, आपण आता पंढरपूर फिरूया. आणि हे गणपती मंदिर बांधायला 40 वर्ष लागली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपल्यासोबत खरं तर आपला मागचा व्हिडिओ होता वजीर सुळक्याचा आणि तो तुम्हाला प्रचंड आवडला. आय होप सो. मी थ्रिल एक्सपिरियन्स तुम्हाला दिलाच. सो सेकंड थिंग, आज आपण पुढे चाललो आहे. सो आज आपण 3 दिवसासाठी सोलापूर ट्रिपला चाललो आहोत. तर म्हणतात ना, स्वामी बोलवतात तेव्हाच आपण जातो आणि माझ्या नशिबात पण असंच काहीसं झालेलं आहे. आपल्याला त्यांनी बोलवलं आहे आणि आज आपण निघतोय सोलापूर दर्शनाला. बाय द वे, ही ट्रिप स्पॉन्सर आहे बालाजी टूर्सकडून. ठीक आहे, सो आपण त्यांच्या थ्रू चाललो आहोत आणि माझ्यासोबत अक्षरा आहे. आम्ही 2 डोंबिवलीकर आता मुंबईकरांची वाट बघतोय. ते आता भांडूपच्या पुढे आलेले आहेत. सो इथून आपण पहिले बस पकडू आणि पहिले पेट पूजा करू. ठीक आहे, पेट पूजा करूच, पण सध्या बोलणं गरजेचं आहे कारण त्यांची बस आली की बसमध्ये आम्ही जाऊ आणि मे बी संध्याकाळी पूर्ण ट्रॅव्हलिंग असणार आहे. तर आपण थोडे व्ह्यूज घेऊ आणि डायरेक्ट सकाळी भेटूच. ठीक आहे, आपण आता बस पकडली आहे आणि इकडे बघा चेतन दादा. हाय 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 हॅलो. हाय हॅलो. आम्ही चाललोय आता फिरायला. चाललोय आता देवदर्शनाला. हे सगळे मुंबईवरून आलेले आहेत. आमच्या अक्षरा टायमाने भेटते यार. दादाचा भाऊ. आदिना. अजून हे पुढचे मंडळी. थोडा आता रेस्ट वगैरे करूया. आता इथून आपल्याला सरळ सोलापूर गाठायचं सकाळी. फायनली आपण बसमधून उतरलो आहोत. रोशन वगैरे पण इथं आलेले, आपण पण आलो. चला आता एक जण चालू होईल, त्याआधी व्हिडिओ बंद करतो. आज परप्रांतीय आहे ना, मनापासून एकमेकांना सहकार्य करतो. ते आर्थिक असो कोणत्याही प्रकारचं असो, आपण मागे राहिले कारण आपण एकमेकांना सहकार्य करणार. काय करायचं आपल्याला तर तसं नाही पाहिजे. तसं नाही पाहिजे. जे एकतर खूप कमी मराठी व्यावसायिक आहेत व्यवसायामध्ये आणि त्यांना पण आपण नाही ना सहकार्य केलं तर मग आपण किती दिवस चाकरी करणार. आणि येणारी पिढी आहे ना लहान मुलांची, त्यांना पण ती सवय लागून राहणार. ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, तुमच्यापैकी जण व्यावसायिक असतील ना तर त्यांनी मला पुन्हा त्यांची ओळख करून द्यावी. कारण मला आपला जो बालाजी टूर्सचा जो परिवार आहे ना मुंबई ठाणे तो खूप मोठा झालेला आहे, खूप मोठा झाला आहे. तर मग माझी खूप इच्छा असते की प्रत्येक मराठी माणसाचा व्यवसाय सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आणि फर्स्ट प्रायोरिटी मराठी माणसाला द्यायची. जर त्याची तेवढी लायकी नसेल की तो आपल्याला चांगली सर्व्हिस वगैरे देत असेल तर मग सेकंड प्रायोरिटी आपण परप्रांतीयांना देऊ शकतो. बरोबर बोलतो की अनुमोदन आहे या गोष्टीला. आमचं होईल बायांचं काय. आपण आता पंढरपूरचं दर्शन घेणार आहोत. ठीक आहे, सध्या आपल्याला VIP ॲक्सेस आहे तर खूप चांगली गोष्ट आहे. आपलं पटकन दर्शन होणार आणि पूर्ण दिवस आज पंढरपूर फिरणार आहोत आणि संध्याकाळी रिद्धी गणपतीचं दर्शन घेणार आहोत. स्पेशल महिला बचत गट यांचं म्हणजे त्यांना ऑफर दिलेली आहे
मेहंदी वगैरे काढायचं. तुमच्यासाठी सुद्धा उद्या सरप्राईज आहे, कळालं ना? आम्हाला काय 2 लेंगे नाही तर झब्बे देतील एवढा आहे. तयारी वगैरे झाली आहे. आता लेडीजचं थोडं बाकी आहे, मेकअप बिकअप ते त्यांना करावं लागतं, आम्हाला नाही लागत. आम्ही तोंड पुसून कसा पण निघून जाऊ. आता इथून आपण नाश्ता करूया. नाश्त्यामध्ये आपल्याला इडली, सँडविच आणि अजून काहीतरी असेल ते आपण खाऊ. सध्या नाश्ता करून सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे पंढरपूरला. आपल्याला आज विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन डोळे भरून बघता येणार आहे. तर मी खूप नशिबान समजतो. खूप वर्षानंतर का होईना माझी इच्छा पूर्ण होते. अनएक्सपेक्टेड ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आता चालू जायचे. आपला नाश्ता झालेला आहे. नाश्त्यामध्ये इडली होती, तर मी माझा संपवून मग व्हिडिओ चालू केलेला. संपवल्यानंतर व्हिडिओ चालू केला आहे. खंत आहे त्याची, पण छान असा चहा आहे आपल्यासोबत. आणि नाश्त्याला इडली आणि सँडविच म्हणजे ब्रेड बटर असं काहीतरी मिक्सर वगैरे होतं आणि छान आहे. आपण आता चहा पिऊया. अजूनही आमच्या ज्या स्त्री मंडळ आहे ते अजूनही उपस्थित झालेलं नाही आहे, तर त्यांना त्या गोष्टीची काहीही वाटत नाही वाटतं. आता इथून आपल्याला फेटा घालायचा आहे, तर आज आपलं रूपांतर छान होणार आहे. चला मित्रांनो, आपला फेटा घालून झालेला आहे छान एकदम मस्तपणे. आणि आपल्याला आता आपला VIP पास पण मिळाला. हे बघा, फोटो थोडा अवॉइड करा, कारण त्याच्यामध्ये मी गर्दुल्ला वाटतोय, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये मी गर्दुल्ला वाटतोय, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. आता यार काय चेहरा आहे हा, काय रिक्षा ये पकड पिशवी चल. गाईज आपण आता चाललोय पंढरपूर मंदिराकडे. ओके, रिक्षामध्ये पुढे बसलोय आपण. जो कोणी शंभर देऊन टाक बाबा. हा मग काय पुढे उडकत बसायचं. चला कोण नाही. येऊ द्या. ओके, आपण पोहोचला आता मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता ही चंद्रभागा नदी आहे आणि इकडे मंदिर आहे. चला आता आपले मोबाईल जमा होतील आणि आपण आता मोबाईल जमा होतील. आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये. छानपैकी दर्शन घेऊया आणि आपण तो फुटेज ऑनलाईन डाउनलोड करून टाकूया. ठीक आहे, बाकी ओव्हरऑल जे काय असेल. मित्र हो, सुंदर असं दर्शन झालंय. अक्षरशः ह्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं, कारण विठ्ठलाचं दर्शन आपण मुखदर्शन घेतलेलं आहे आणि त्याहून चांगला प्रसंग ह्या आयुष्यात कोणाचाच नसतो. ठीक आहे, भरपूरदा यांनी लहानपणी बघितलं असेल. आधी तिचा फर्स्ट टाईम आहे, माझाही फर्स्ट टाईम आहे. मी आधी पंढरपूरला आलो पण बाहेरून दर्शन घेतलेलं, पण आज जे मुखदर्शन मिळालं ॲब्सोल्युटली खरं तुम्हाला सांगतो, हा प्रसंग मरेपर्यंत लक्षात राहील असा आहे. चला आता आपण जेवायला आलो. आता इथं थाली वगैरे लागलेत, मस्त आपण जेवण करूया. मित्रांनो, आपल्या जेवणामध्ये हे बघा 1 2 3 गोड पदार्थ आहेत. त्यात ही छास आहे. ओके, या 2 चपात्या आहेत. ही फ्लावरची भाजी आहे, ही पनीरची आहे, ही चणे आणि ही बटाटे, हा मॅनेटरी पापड, हा कटलेट, हा ढोकळा आणि हा भोपळा. ओके, ते सगळं आपल्याला खायचं आहे. चला खाऊया मस्त. चला मित्रांनो, आपण आता पंढरपूर फिरूया. मस्त सिनेमॅटिक्स घेतो. सिनेमॅटिक विथ रोहित पवार. मित्र हो, आपण सध्या पंढरपूर फिरत आहोत आणि भरपूरचे व्हिडिओ सिनेमॅटिक घेतोय, एक मंदिर पाहतोय. आता आपण चंद्रभागेच्या दिशेने जातोय आणि आपल्या ज्या क्रूमध्ये बाकीचे मेंबर आहेत ते हळूहळू मागून एक जण येते, कारण उर्वरित लोकांचे जेवण बाकी होते. आमचं जेवण झालेलं आणि आता बघू शकताय चंद्रभागेच्या दिशेने वळतो. चंद्रभागा ही आधी चांगली होती, आता तेवढी ती साजेशी नाही आहे. तुम्हाला आता कारण माहिती आहे मागचं, कारण लोकांचं
सगळी घाण वगैरे त्या नदीमध्ये येते, तिथं लोक स्नान करायला येतात. आज महाकुंभचा एवढा मोठा पर्व चालू आहे, पण महाराष्ट्रामधला महाकुंभ म्हटलं तर चंद्रभागेवर होतो. पण आज चंद्रभागा त्या स्थितीमध्ये नाही आहे. मित्रांनो, आपण आता चंद्रभागेजवळ आहोत. तुम्ही बघू शकताय पाणी किती दूषित झालेलं आहे. खरं तर हे पूर्णपणे नितळ हवं होतं, कारण लोक इथं येतात, पाय धुतात, आपला चेहराही धुतात, डोक्यावर पाणी घेतात, आपल्या लहान मुलांच्या डोक्यावर टाकतात. माझ्या मते अजूनही प्रशासनाने लक्ष द्यावं. हे तीर्थक्षेत्र आहे, ही गोष्ट अशी खराब करून चालणार नाही. एकदम सक्त कारवाई केली पाहिजे इकडे. मित्रांनो, खूप उशीर झाला आहे. आपण आता एवढं उन्हात पुढे फिरण्यापेक्षा सरळ रूमवर जाऊया, थोडं रेस्ट करूया. दर्शन वगैरे झालं आपलं, सगळ्या ठिकाणी फिरलो, फोटोज वगैरे व्हिडिओज पण काढले. चला आता जरा रेस्ट करूया. बाय मित्रांनो, एवढा दंदन उठवलं ना आम्हाला, कारण मी जो झोपलो आहे, आम्ही आता ही एक आहे आणि हा आम्ही सगळे असे घाट झोपलेलो, काय विचारू नका. सगळे गाडीत बसले, आम्ही तिघच बाकी. फ्रेश व्हा, पटकन या. चला आता आलो आहे, आता पटापट चला आतमध्ये जाऊ. आता मित्रांनो, आपण आता चाललो आहोत रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात. ओके, कळलं ना? हे बघा, हे आता हे खास चेहरे, हे मेहंदीवाले नाही लावले नाही, मेहंदी बिंदीने लावले, पण अशा अवतारात उठून आणले. नाश्ता बिष्टा करून झालेले आहेत. मी नाश्ता काय केला माहिती का? कोलगेट. अरे काय, यांच्यासाठी पॅक करून घेतलं नाश्ता. टीममेटचे काळजी घेणं गरजेचं आहे. हर कोई. बट येस, तुम्ही जर ट्रिपला येताय ना, प्लीज इकडे काही ऑर्डर करू नका. तुमच्या पॅकेजमध्ये जे असेल तेच ट्राय करा. आय सजेस्ट. ती चांगली गोष्ट आहे. महत्त्वाचं म्हणजे आत्ता आपण चाललो आहोत रिद्धी सिद्धी मंदिरात, आणि मला पण त्या मंदिराचा फीडबॅक खूप छान मिळाला आहे की खूप सुंदर मंदिर आहे. आपण तिकडची गणेशाची मूर्ती ही खूप वर्षापासून ती म्हणजे खूप वर्ष गेली त्या बनवायला. आता मस्त काम आपलं एकदम डन होणार आहे. चला जेव्हा मित्र हो, तुम्ही बघू शकताय काय सुंदर मंदिर आहे. आपण आता आहोत मंगळवेढामध्ये आणि तुम्ही बघताय रिद्धी सिद्धी महागणपती. काय सुंदर मंदिर आहे, संपूर्णपणे हा मार्बल मध्ये. सकाळी आपले पाय भाजलेत, पण संध्याकाळी फार छान. महत्वाची माहिती सांगतो तुम्हाला, हे ऐका सर्वांनी, अटेन्शन प्लीज. हे गणपती मंदिर, ही जागा ज्यांची आहे ना, ते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठी आहे. त्याचा सर्वांना आपल्याला अभिमान पाहिजे. दुसरी गोष्ट, पुन्हा एकदा सर्व मराठी माणसांसाठी जोरदार टाळ्या. ही ज्यांची जागा आहे ना, त्यांनी स्वतःचं घर बांधण्यासाठी खणकाम चालू केलं. त्यात भेटली गणपतीची मूर्ती. मग त्यांनी ते बांधकाम थांबवलं म्हणजे, आणि मग इतरत्र विचारलं, मग त्यांच्या स्वप्नात वगैरे गणपती असं काही आहे, आपल्याला पूर्ण माहिती नाहीये त्याची. मग त्यांनी काय केलं, घराचं बांधकाम स्टॉप केलं आणि मंदिर बांधायला काढलं. तर हे मंदिर ज्यांनी बांधलंय, याचा मालक आहे तो पण एकच आहे, कोणाकडून पैसे घेऊन बांधलेलं नाहीये. आणि जो कारागीर आहे ना, ज्याने म्हणजे कामगार, तो पण एकच आहे. आणि हे गणपती मंदिर बांधायला 40 वर्ष लागली. गणपती बाप्पाने ह्या दोघांकडूनच करून घेतलं, म्हणजे बांधकाम करणारा पण एक आणि मालक पण एक. तसं बघायला गेलं तर सगळ्यांकडून चॅरिटी वगैरे करून 1-1.5 वर्षात झालं असतं, पण बाप्पाची इच्छाच नसेल ती. चला मंदिरात आपण एंट्री करूया. वा, सुंदर आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, वाल्मिकी नारायण. हे बघा, वाल्मिकी नारायण आणि गणपती एकत्र आहेत. बघा, पंचमुखी मारुती, तिरुपती बालाजी सुद्धा आहेत. परत लक्ष्मी नारायण. खरं तर आता हे प्रत्येक मंदिरात करतायत की आपले जेवढे काही हिंदू देव आहेत सगळ्यांच्या मूर्त्या स्थापित केल्या. खूप सुंदर मंदिर. खरंच सांग, वाय वेगळे इकडे. आपण पूर्ण परिक्रमा केली आणि आता आपण गणपती मंदिरात जाणार आहोत. तर तिथपर्यंत आपल्याला जेवढं काही बघतो ते आपण सगळं बघितलं. आपण आपल्या भक्त निवासला परत आलो, कारण आपण जेवायला इथं झालो आहे.
काय होतं हे राधिका मसाले. चला खराब करणे की निंजा टेक्निक. आता जेवण बघूया काय आहे आणि मस्त जेवण करूया. जेवण आपलं हे संध्याकाळचं जेवण. हे बघा मस्त हे सगळ्या भाज्या बघा. मस्त खीर आहे, कढी आहे, डाळ आहे आणि हे भाजी आहे आणि हे फ्लावर बटाटा आहे, पापड आहे, भात आहे, चपाती. मस्त आता मस्त पोटभर जेवे. बाकीचे मेंबर आपले येतात जरा फ्रेश वगैरे होतात. आम्ही तिघं बॉईज मस्त जेवायला बसतो आता. मित्रांनो आज आपण पंढरपूर आणि रिद्धिसिद्धी मंदिर या दोन देवस्थानाचं देवदर्शन घेतलं आहे. सो उद्याही आपल्याला 3 स्पॉट कवर करायचे. त्यामध्ये तुळजापूर येणार, अक्कलकोट येणार आणि अजून सिद्धरामेश्वर म्हणून येणार आणि रविवारी आपण जेजुरी करणार आहोत. 2 दिवस पॅकिंग असणार आहे. एन्जॉय करू आपण आणि मजबूत एन्जॉय करू. तर चला आता सध्या झोपूया कारण उद्या सकाळी आपल्याला 5ला उठायचं. गुड नाईट.